नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अंगण यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगण या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज धाराशिव जिल्ह्याची दोन बाबतीत निराशा झाली आहे. एक म्हणजे मुंबईत किल्ला कोर्टात आज पवनराजे हत्याकांडासंदर्भात जो निकाल लागणार होता तो आज न्यायमूर्ती नावंदर यांनी निकाल न देता पुढची 16 जून ही तारीख दिली आहे. तर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आज मुसळधार पावसाचं वर्तविलेलं भविष्यही खरं म्हणजे आत्तापर्यंत 5:30पर्यंत खरं ठरलेलं नाही. त्यामुळं तसं धाराशिव जिल्ह्यातील नागरिक दोन्ही बाबतीत आज त्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे. 3 जून 2006 रोजी कळमनुरी नजीक पवन उर्फ भूपालसिंह राजे निंबाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि या हत्येचा प्रत्यक्ष साक्षीदार असणारा त्यांचा वाहन चालकालाही मग त्या नराधामाने गोळ्या घालून त्यालाही संपवलेलं होतं. या प्रकरणाचा प्रारंभी थोडा संत गतीनंच तपासाचा प्रवास सुरू होता. नंतर ज्यावेळेस पवनराजे यांच्या पत्नी आनंदी देवी राजे निंबाळकर या हायकोर्टात गेल्या आणि या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवा अशी मागणी केली आणि हायकोर्टानं ती मागणी मान्य केली आणि हे प्रकरण CBIकडे तपासायला गेले. CBIच्या तपासात मग यात त्यावेळी खासदार असणारे राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील हे पण सामील आहेत. हे CBIच्या तपासातून उघड झालं. त्यानंतर CBIनं त्यांना अटकही केली. अटक करून त्यांची कस्टडी घेतली. त्यानंतर ज्यावेळेस न्यायालयीन कस्टडी झाली त्यावेळेस त्यांना नवी मुंबईतील तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तब्बल 6 ते 7 महिने जेलची हवा खाल्ल्यानंतर डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांना न्यायालयाने जामीन दिला. तो आज तो जामिनावरच ते सुटलेले आहे. या प्रकरणात 9 जण प्रमुख संशयित आरोपी आहेत आणि ते सर्व 9 जण हजर असतील त्याच वेळेस न्यायालयाला अंतिम निकाल देता येतो असं पण न्यायव्यवस्थेचं एक पायंडा असतो. आणि आज नेमकं किल्ला कोर्टाचे न्यायमूर्ती नावंदर यांनी गेल्या सुनावणीला आज 14 मे 2026 रोजी या प्रकरणी आपण निकालाची घोषणा करू असं दोन्ही बाजूंना सांगितलं होतं. मात्र आज नेमकं डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील आणि मुंबईचा माजी नगरसेवक राहिलेला आरोपी मोहन शुक्ला हे दोघे कोर्टात गैरहजर होते. त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत वैद्यकीय कारणामुळं आम्ही हजर राहू शकत नाही असंही पत्र कोर्टाला दिलं होतं. आणि मग कोर्टानं परत एकदा सर्व आरोपांना तंबी दिली. पुढच्या तारखेला सर्वांनी हजर राहिलंच पाहिजे असं सुनावलं आणि आज त्यांनी निकाल दिला नाही. मात्र या निकालासाठी त्यांनी
पुढची तारीख दिली, म्हणजे तारीख पे तारीखच दिली आणि ती पुढची तारीख आहे 16 जून 2026. आता 16 जून 2026ला सर्व 9 आरोपी हजर राहतात की नाही, त्यावेळेस पण मग कुणी काय अर्ज करतो हे आज आपणाला सांगता येणार नाही. परंतु एकंदरीत हा खटला जो 20 हत्या होऊन जवळपास 20 वर्ष झाले, खटला कोर्टात उभा राहून ही जवळपास 15 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि तेथून केस कोर्टात ही या प्रकरणी सुनावणी सुरू आहे, म्हणजे तारीख पे तारीखच सुरू आहे. या प्रकरणात जवळपास 128 साक्षीदारांच्या साक्षीही कोर्टानं नोंदवलेलं आहे. तसं हाय प्रोफाईल म्हणावं असंच हे प्रकरण आहे. त्यातही एका राजकीय नेत्याची हत्या करण्यात आली आहे आणि त्या हत्येच्या कटात एक मोठा राजकीय नेता असल्याचं CBIच्या तपासात समोर आलेलं आहे. त्यामुळं हे प्रकरण असं रेंगाळत चाललं आहे, लांबत चाललेलं आहे. वास्तवात डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील आणि स्वर्गीय पवन उर्फ गोपालसिंह राजे निंबाळकर दोघे सख्य चुलत. बराच काळ पवनराजे यांनी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामही केलं आणि तब्बल 3 विधानसभेच्या निवडणुकांना आपले सख्खे चुलत बंधू जे उमेदवार उस्मानाबाद मतदारसंघामधून असतात त्यांना येण्याचीही गरज पडू दिली नाही. त्या पवनराजेविषयी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या मनात अशी तिळक, त्यांच्याविषयी असं वेगळं येण्याचं कारण काय, हा धाराशिव तालुक्यातील आणि जिल्ह्यातील जनतेलाही पडलेला प्रश्न आहे. त्याला मी काल सांगितल्याप्रमाणे स्वाभाविकच एक कारण आहे की कदाचित पवनराजे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब कदाचित पवनराजे हे तुम्हाला पुढे चालून विरोध करतील, हे बदामराव पंडित होतील, हे सांगणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यांनी डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांचे कान भरले असावे आणि मग ज्या उभ्या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हा सहकारी बँकांनी होम ट्रेड्सचे बॉन्ड्स किंवा त्यात गुंतवणूक केली होती, त्यांचे शेअर्स घेतले होते, मग धाराशिवचेच पवनराजे त्यांच्या नेतृत्वानं सांगितल्याप्रमाणे त्यांनी होम ट्रेड्समध्ये गुंतवणूक केली होती, तेच कशी काय खटकायला लागले हा प्रश्नच आहे. त्या होम ट्रेड्सचं ज्यावेळेस त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं गुंतवणूक केली त्यावेळेस त्यात काहीतरी वेगळं आहे असं पवनराजेंना जाणवलं. त्यांनी लागलीच हा पैसा आपल्या जिल्हा बँकेच्या खात्याहून शिखर बँकेच्या खात्यात आणि तिथून तो कुठं ट्रान्सफर झाला याचा शोध घेतला. ज्यावेळेस धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पैसा नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यात वर्ग झाला आहे हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीनं त्याचवेळी या संदर्भात गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतलेला होता. तरीही त्यांना त्यावेळेस कोणी आणि का गुन्हा दाखल करू दिला नाही हाही प्रश्नच आहे. त्यानंतर त्यांनी त्यावेळेचे नागपूर जिल्हा बँकेचे चेअरमन जे की विधिमंडळ सदस्य होते, काही काळ मंत्री पण राहिलेले होते, त्या सुनील केदारांना मुंबईतच
याचा जबाब विचारला होता. हेही तेवढंच सत्य आहे. आणि मग इकडं हे प्रकरण घडलं, तिकडं कुठंतरी मस्करीत किंवा मनात असेलही पवनराजे आपण हेलिकॉप्टर घेऊया असं म्हणाले. त्याचीही चर्चा जिल्हाभरच होत होती. त्यानंतर त्यांनी एक आलिशान गाडी, ती नवी आणलेली नव्हती, एका मालकाकडून ती विकत घेतलेली होती, ती गाडी आणली आणि त्यातून ते फिरत होते. त्याचाही बबरा अनेकांनी केला आणि नेत्याचे कान भरण्याचं काम केलेलं असावं. आणि त्यात नंतर पवनराजे हे जे डेबिट कोर्ट असतं, म्हणजे एखादी कंपनी अवसानात गेली, मग तिच्या त्या कंपनीत गुंतवलेले बँकांचे पैसे, शेअरधारकांचे पैसे परत मिळावे यासाठी हे न्यायालय त्या कंपनीच्या इमारतीची, त्या जागेची विक्री करत असते. आणि यातील ज्ञान प्राप्त करून मग पवनराजे निंबाळकर यांनी सर्वात प्रथम बार्शीची सूतगिरणी विकत घेतली. ते त्यांना शक्य झालं. मात्र ज्यावेळेस ठाणे आणि कुडाळ येथे इमारत, त्या कारखान्याचं हे सर्व पाहिल्यानंतर तेही आपण विकत घ्यावं असं त्यांच्या मनात भरलं. तशी त्यांनी पूर्वतयारी केली. मात्र हे करताना जी काही रक्कम भरण्यासाठी कमी पडली ती त्यांनी कोणाला मागितली आणि त्यातून पण दुरावा निर्माण होण्यात हे पण महत्त्वाचं कारण असावं असं माझं मत आहे. एकंदरीत मग दोघा बंधू पाटलं 2000 पासून पवनराजे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यापासून वेगळे झाले. त्यांनी मित्रमंडळाची स्थापना केली आणि 2004ची विधानसभा निवडणूक थेट डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांच्या विरोधातच ते लढले आणि पद्मसिंह पाटील यांना या निवडणुकीत त्यांनी जेरीस आणलं आणि अवघ्या 487 मतांनी पवनराजे यांचा पराभव झाला. आणि हे सगळ्यात मोठं कारण डॉक्टर पाटील किंवा त्यांच्या समर्थकात पवनराजे ही आपली पुढची डोकेदुखी आहे आणि ही डोकेदुखी आता कुठंतरी थांबविली पाहिजे. आणि त्यातूनच मग पवनराजेच्या हत्येचा कट रचला गेला असावा. त्यासाठी जो आता या कोर्ट प्रकरणात माफीचा साक्षीदार आहे तो पारसमल जैन असेल, लातूरचा सतीश मंदाडे असेल, एक्साईज डिपार्टमेंटमध्ये अधिकारी म्हणून राहिलेला शशिकांत कुलकर्णी असेल, मोहन शुक्ला असेल आणि शूटर पिंटू वगैरे जी मंडळी आहे यांची मस्त चर्चा झाली असावी. 2005मध्ये पारसमल जैन आणि ही सगळी मंडळी अगदी लातूर, गोवर्धनवाडी, तेरणा कारखाना आणि धाराशिवमधील पवनराजे कॉम्प्लेक्स येथील रेकी करून गेली आणि पवनराजेंना टपकवायचा प्लॅन पण त्यांनी तयार केला, पण ते त्यांना शक्य झालं नाही. पुढं 2 वर्ष ते याच ह्याच्यात होते आणि त्यांनी ज्यावेळेस पवनराजे मुंबईतून ठाणेमार्गे कळमनुरी येथील एक्सप्रेसवेचा वर पूल चढताना त्यांच्या गाडीला कोणीतरी हात दाखवल्यामुळं सबंध गाडी थांबवली आणि गाडी थांबताच त्या नराधमांनी त्यांचा डाव पूर्ण केला आणि 3 जून 2006ला पवनराजेंची हत्या झाली. या हत्येचं पुढं आता काय ते आज
निकाल लागणार होता, परंतु आजही निकालात 2 आरोपी वैद्यकीय कारणामुळे गैरहजर राहिले आणि आजची आयोजिता कोर्टानं 16 जून 2026 ही निकालाची तारीख दिलेली आहे. या कोर्टाच्या ह्याच्यात ज्यांची हत्या झाली ते पवनराजे आणि समत काजी यांच्यासाठी आनंदी देवी राजे निंबाळकर जे प्रकरण लढवत आहेत त्यांचे वकील धाराशिवचे ॲडव्होकेट PN गवाड आहे. तर मुख्य आरोपी डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांचे वकील ॲडव्होकेट भूषण महाडिक हे आहेत. काही आरोपींचे वकील ॲडव्होकेट मालपाणी आहे आणि काही आरोपींकडून बाजू ॲडव्होकेट श्रीमती सुळे या मांडत आहेत. तर बघूया 16 जूनला तरी निकाल लागतो की परत तारीख पे तारीख मिळते, याकडेच आपणा सर्वांचं लक्ष लागून आहे. केरळमध्ये UDFची सत्ता आलेली आहे. त्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, ऑल इंडिया मुस्लिम लीग आणि त्यांचे सहकारी पक्ष यांनी बहुमताचा आकडा गाठलेला आहे. काँग्रेसला इथं 66 जागी विजय मिळाला आहे. मात्र निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आज जवळपास एक आठवडा उलटून गेला. कालपर्यंत काँग्रेसला विधिमंडळ पक्षाचा नेता कोणाला निवडावा हा पेच होता. कारण गेल्या विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून योग्य अशी जबाबदारी निभावलेली VV सतीशन, त्यानंतर रमेश चेन्निथला आणि 3 जण इथं मुख्यमंत्री पदाचा मान म्हणजे आपणालाच विधिमंडळ पक्षनेतेपद निवडावं आणि मुख्यमंत्री करावं यासाठी तिघात रस्सीखेच सुरू होती. मात्र या रस्सीखेचीमध्ये वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथला हे मागे पडले आणि पक्षानं VV सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. आता विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून VV सतीशन यांची निवड होईल आणि त्यानंतर मग कोणत्या दिवशी शपथविधी समारंभ होईल हे त्यानंतर कळेल. इकडं पुदुचेरीमध्ये पण NDAचे रंगास्वामी परत मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काल शपथ घेतली असून त्यांनी कारभाराला पण सुरुवात केलेली आहे. आज संध्याकाळी टाटा IPL T20 क्रिकेट स्पर्धेत पंजाब आणि मुंबई इंडियन्स असा सामना रंगणार आहे. पंजाबनं हा सामना जिंकला तर गुणतालिकेत पंजाब 3ऱ्या क्रमांकावर जाईल. मात्र मुंबईनं सामना जिंकूनही त्यांना काही फायदा होणार नाही, कारण मुंबईचं आव्हान या वर्षीसाठी संपुष्टात आलेलं आहे. त्यामुळं आता आज रात्रीच्या सामन्यात काय घडतंय हा प्रश्नच हे बघणं आपल्याला उत्सुकतेचं असेल. पंजाबकडं प्रभुसिमरन आणि आर्या ही सलामीची जोडी उत्तम खेळते. त्यांनी आज जर चांगला खेळ केला तर मग पंजाब धावाचा डोंगर रचेल आणि मुंबईला हा सामना जिंकणं अवघड ठरणार आहे. आता आपण येथेच थांबूया. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.